भारतीय जनता पार्टीचे पेनचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार आणि भावी खासदार सन्माननीय आज या मंडणगड तालुक्याच्या कार्यालयात दुसरी वेळ आगमन झालेलं आहे। पहिली वेळ दिवाळीत आले होते शुभेच्छा द्यायला, दुसरी वेळ प्रकाशजींच्या पायवर दुसरी वेळ आली। 2 मिनिटात होतं। मी त्यांचं मंडणगड तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचे खासदार म्हणून आम्हाला जी त्यांची इच्छा आहे ती आमची इच्छा पूर्ण करावी त्याची आमच्या सर्वांची इच्छा। आम्ही तुमच्या खासदारकीसाठी तन मन सर्व वापरून काम करणार आहोत। आमचं बऱ्याच दिवसाचं स्वप्न पूर्ण होईल ही अपेक्षा बाळगतो आणि मी प्रकाशजींना विनंती करतो की त्यांचं शाल श्रीफळ आणि लोकसभेसाठी खासदारकीला आपली जोरदार चर्चा सुरू आहे। सर्वत्र मीडियात बातम्या पसरल्या जात आहेत, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची सत्ता आहे। शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांचं या ठिकाणी सरकार आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रगतीकडे देशाची घोडदौड आहे। अशा याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपणही काम करावं, समाजाकरता करावं, लोकांकरता करावं। त्याचा एक हिस्सा म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाकरता या ठिकाणी उमेदवारीची मागणी महायुतीकडे करत आहोत। नाही, इन्कमिंग चालू याला कारणच हे आहे की कसं आहे, इन्कमिंग कधी चालू होतं? ज्यावेळी एखादं नेतृत्व सिद्ध होतं, ज्यावेळी एखाद्या पक्ष करत असलेलं पुढारपण, चालवत असलेलं राज्य, चालवत असलेल्या संस्था ह्याच्यावरती ज्यावेळी लोकांचा विश्वास वाटतो त्यावेळी साहजिकच विश्वासार्हता वाढते आणि विश्वासार्हता वाढल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटतं की आपण चांगल्या प्रवाहात जावं आणि त्या ठिकाणी काम करावं। त्यामुळे तसं ते होत आहे। या भागातील नागरिकांची अशी तयारी आहे की धैर्यशील पाटील साहेब जर उभे राहिले तर आम्ही त्यांना सहकार्य करू अशी म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आभारी आहे ना। असं की एखाद्या इच्छुक कार्यकर्त्याला जनतेनं पाठिंबा द्यावा ह्यापेक्षा त्याची दुसरी काही इच्छा असू शकते। उमेदवारी भेटली तर आपण या भागात कशा प्रकारे काम असेल आपलं? नाही, आता कशा प्रकारे काम असेल म्हणजे लोकांच्या ज्या नेहमीच्या ज्या समस्या आहेत त्या जगभरात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रभर, भारतभर सारख्या आहेत। परंतु याहीपेक्षा या भागामध्ये असलेली जी अडचण आहे की जी मला माझ्या अख्ख्या कोकणामध्ये दिसते की आमची तरुण पोरं म्हणजे अख्खं जग आता येते कोकण भागाला, कोकणात मुंबईवाले, पुणेवाले, ठाणेवाले, कोल्हापूरवाले कोकण भागाला कोकणात आणि कोकणातला माणूस मात्र रोजगाराकरता बाहेर जातो। मला असं वाटतं की कोकणातली घरं जी वर्षभर या ठिकाणी त्यांना जो कुलूप लावलेला असतं, कडी लावलेलं असतं, त्या कड्या काढण्याचं काम म्हणजे घरामध्ये नांतं घर जर करता आलं तर ते खूप पुण्याचं काम या ठिकाणी होईल। आता हे करणं हे एवढं सोपं नाही याची मला कल्पना आहे। आतापर्यंतच्या अनेक पुढाऱ्यांनी ही गोष्ट केली असेल, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की हे काम सर्वात अधिक महत्वाचं आहे, ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे। त्याच्याकरता इथे रोजगार उपलब्ध होईल, इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीला धक्का न लागता, इथलं जे पोटेन्शियल आहे त्याला धक्का न लागता अजून काय करता येईल अशा गोष्टी कराव्यात, अशा पद्धतीचा साधारणतः माझा विचार। धन्यवाद सर। चालू होतो आता मी केल्यानंतर त्यांचा फोन आला की असं का केलं म्हणून। तेवढं कसं काय केलं हा प्रश्न आघाडीत आहे, ह्याला महत्व आहे। विषय असा आहे की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ह्या उद्याच्या निवडणुकीमध्ये यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं आहे। ती भूमिका निश्चितपणे इथल्या सर्वच आम्ही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, दाखवून मंडळात आम्ही एवढ्याबद्दल बोलतो। आपण पुढे आमची मदत पोचणार नाही, अवस्था बोलून चालणार नाही, तुम्हीच बघायचं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा हा जो मतदारसंघ आम्ही येतो याच्यामध्ये गुहागर देखील आपल्याकडे येतो विधानसभा, त्यात देखील आपल्याला चांगल्यापैकी यश मिळेल। जर शिवसेनेचा आमदार होते तर पूर्वी त्या ठिकाणी आपलं हे होतं ना, अतुल साहेब होते, त्याचं प्रचंड प्रमाणात वर्चस्व आम्ही देखील त्यात प्रयत्न करू। त्या ठिकाणी उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात आहे, पण सगळ्यांना प्रवाह घेऊन कोणत्याही परिस्थितीत आपल्या उमेदवाराला यशापर्यंत दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करू, दादाही दिलात तरी। आणि मग पुढचं काम तुम्हाला ते हाकायचं आहे।
आम्हाला विश्वास आहे की उद्याच्या लोकसभेमध्ये आपले खासदार मोदी साहेब पंतप्रधान यांना साथ देण्यासाठीची ताकद खरं आमची लागली पाहिजे, तरच आम्हाला आनंद होईल की मोदी साहेब चांगलं काम करतायत, पण ते काम करत असताना आम्ही देखील त्यांच्या हाताला हात लावून इथला आमचा खासदार देखील जाईल, अशा पद्धतीची भूमिका निश्चितपणे भविष्य काळात आम्ही घेतलेली आहे, घेणार आहोत. भावी खासदार यांनी आज भेट दिली आणि आपल्याला भविष्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे संघटनात्मक असोत आणि इलेक्शनच्या दृष्टीने अनेक गोष्टी आपल्याला एकत्र होऊन काम करायचं आहे, त्या दृष्टीने आपल्याला इथं मार्गदर्शन केलं आणि ह्या कार्यक्रमाला साहेब आल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माननीय प्रकाशजी शिबन साहेब, त्याचबरोबर आपले तालुकाध्यक्ष अप्पासाहेब मोरे, त्याचबरोबर आपले दोन्ही सरचिटणीस, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, या ठिकाणी आपण सगळेजण इथे आलात आणि एक छोटेखानी आपण बैठक घेतली. त्या सर्व अनुषंगाने आपण भविष्यामध्ये सतत असं आपण एकत्र येण्याची वेळ येणार आहे. तरी आपण साहेब या ठिकाणी आलात, आपले सगळे कार्यकर्ते आलात आणि आम्हाला वेळ दिली, त्याबद्दल आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.